अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरिभजना बिन काळ घालवू नको रे. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. महायोग पीठे तटे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्दि प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे. जननी देवाची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला यथार्थ सुखाचा पत्ता सांगतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी कडक झालाय थोडा. तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये काय कारणान झालाय सर्व मंडळीला ज्ञात आहे. वैकुंठवासी कैलासवासी आमचे प्रकाश भाऊ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे अभंगाचा भाव ठेवणार आहोत आपण. भगवंताचा होतो जन्म उत्सव, लक्ष देऊन ऐका. भगवंताचा होतो जन्म उत्सव, साधू संतांच्या होत्या पुण्यतिथ्या आणि तुमचं आणि माझं होतं श्राद्ध. श्राद्ध या शब्दाचा अर्थ तरी काय आहे? श्रद्धेनं जे केलं जातं त्याला काय म्हणतात? श्राद्ध. या जगाचा जर विचार करू गेलो तर काही श्रद्धेचे पात्र आहे आणि काही विश्वासाचे पात्र आहे. लक्ष द्या कीर्तनाकडे. मित्रावर माणसाची श्रद्धा कधीच नसते. मित्रावर माणसाचा काय असतो? विश्वास असतो. आपल्या भावावर माणसाची श्रद्धा नसते, भावावर काय असतो? विश्वास असतो. बसणाऱ्या सर्व पुरुष मंडळीला माझा प्रश्न आहे, बायकोवर माणसाची श्रद्धा आहे का बायकोवर माणसाचा विश्वास आहे? जगातल्या कोणत्याच माणसाची बायकोवर श्रद्धा नसते महाराज, बरोबर आहे का नाही काळे सर? जगातल्या कोणत्याच माणसाची बायकोवर श्रद्धा नसते, बायकोवर मनापासून असतो विश्वास. अरे बायकोवर विश्वास आहे म्हणून तर संसार एवढ्या आनंदात चालतो ना महाराज. म्हणून बायकोवर विश्वास आहे, श्रद्धा नाही. मित्रावर विश्वास आहे, श्रद्धा नाहीये. रात्रभर प्रवास करून मी तुमच्या इथं कीर्तनाला सकाळी 4-5 वाजता पोहोचलो. माझ्या ड्रायव्हरवर श्रद्धा आहे का विश्वास आहे? हो काय? त्याच्यावर माझा विश्वास आहे म्हणून तर सीट मागं करून मी झोपलेलो होतो गाडीत, बरोबर आहे का नाही? ड्रायव्हरवर विश्वास आहे, बायकोवर विश्वास आहे, मित्रावर विश्वास पण नाही पण विश्वास आहे, बरोबर आहे का नाही? मित्रावर विश्वास आहे, बायकोवर विश्वास आहे, ड्रायव्हरवर सुद्धा विश्वास आहे. पण काही या जगामध्ये असे पात्र आहे की त्या ठिकाणी माणसाचा विश्वास सुद्धा आहे, त्या ठिकाणी माणसाची श्रद्धा सुद्धा आहे. देवावर माणसाची श्रद्धा आहे का विश्वास आहे? हो, देवावर विश्वासही आहे आणि देवावर काय आहे? श्रद्धाही आहे. आणि ज्ञानोबराय तुकोबरायची जेवढे काही साधू संत मंडळी या वारकरी संप्रदायामध्ये झाले त्यांच्यावर श्रद्धा आहे का विश्वास आहे? ज्ञानोबराय तुकोबरायवर श्रद्धाही आहे आणि ज्ञानोबराय तुकोबरायवर काय आहे? विश्वास आहे. अरे साधू संतांवर विश्वास आहे म्हणून तर तुकोबराय म्हटले ना,
विश्वास सुद्धा आहे, साधूवर काय आहे? विश्वास सुद्धा आहे. बसणारे मंडळी, देव आणि संत सोडल्यानंतर या मृत्यू लोकामध्ये दोन पात्र असे की त्याही ठिकाणी माणसाची श्रद्धा आहे आणि त्या ठिकाणी माणसाचा विश्वास आहे. बसणाऱ्या सर्व जाणकार मंडळीला माझा छोटासा प्रश्न आहे, आपल्या आईवर आपली श्रद्धा आहे का विश्वास आहे? आईवर प्रत्येकाची श्रद्धाही आहे आणि आईवर प्रत्येकाचा काय आहे? विश्वासही आहे. वडिलावर माणसाची श्रद्धाही आहे आणि वडिलावर माणसाचा काय आहे? विश्वास आहे. आणि त्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपल्या आई वडिलांना जे तुमच्या आणि माझ्यासाठी कष्ट केलेले, तुमच्या आणि माझ्यासाठी जी मेहनत केलेली आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी रात्रंदिवस सगळं कष्ट करून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये एवढे सोन्याचे दिवस आणले, त्या आई वडिलाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी तुम्ही आणि मी जो कार्यक्रम राबवलाय त्याला वर्ष श्राद्ध असं म्हणतात. विढाला अभंग मी जगद्गुरु तुकोबरायचा घेतलाय 4 चरणाचा. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला प्रत्येक जीवाला यथार्थ सुखाचा पत्ता सांगतात. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा प्रश्न आहे, या विश्वामध्ये असा माणूसच नाही की तो सुखासाठी प्रयत्न करत नाही. मज लागे दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे. प्रत्येक जीवाचा प्रयत्न हा सुख प्राप्ती व दुःख निवृत्तीसाठी आहे. सुभाषितकार सांगतात, दुःखद भज्यते जंतुम सुखम सर्वाय रुच्यते. भामतीकाराने आपल्या ग्रंथामध्ये वर्णन करत असताना सांगितलं, हे बाबांनो, या तिन्ही जगामध्ये जो कोणी प्रयत्न करतो तो केवळ आणि केवळ सुखासाठी करतो. कशासाठी करतोय? सुखासाठी करतोय. दुःखासाठी कोणीही प्रयत्न करत नाहीये. पण तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुर्भाग्य असं आहे, तुमच्या आणि जीवनातली माझ्या जीवनातली खंत अशी आहे, ज्याच्यासाठी प्रयत्न करतो त्याचं नाव आहे सुख. ते तुम्हालाही प्राप्त झालं नाही, मलाही प्राप्त झालं नाहीये. आणि जे नको तुम्हालाही आहे आणि जे नको मलाही आहे त्याचं नाव आहे दुःख. त्यानं तुम्हालाही सोडलं नाही, मलाही सोडलं नाही. सुखासाठी सगळ्यांची धावपळ चालली. महाराज प्रमाण सांगतात, सर्व सुखाची आशा जन्मगे, शब्द नाहीये, यज्ञ शब्द आहे. 100% 99% कीर्तनकार यज्ञच म्हणतात महाराज. यज्ञ वेगळा आणि यज्ञ वेगळा. यज्ञ हा वेगळा आहे आणि यज्ञ म्हणजे प्रयत्न. मी सुद्धा यज्ञच म्हणायचो. ही केला सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण फावला माया वेष्टीला जीव माझा. रात्रंदिवस तुमच्या आणि माझ्या जीवनातले प्रयत्न फक्त सुखासाठी चालू आहे महाराज. पण सुख तुम्हालाही प्राप्त होत नाही, मलाही प्राप्त होत नाहीये. पण लक्ष देऊन ऐका ना गड्यांनो, जी गोष्ट तुम्हालाही नकोशी आहे, जी गोष्ट मलाही नकोशी आहे, तिचं नाव आहे दुःख. त्यानं तुम्हालाही सोडलं नाही, मलाही सोडलं नाही. भले तुमच्या आणि माझ्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे. जे दुःख मला आहे ते तुम्हाला नाहीये, जे तुम्हाला आहे ते मला नाही. पण विश्वातला एकही व्यक्ती असा नाहीये की तो दुःखानं ग्रासलेला नाहीये. समर्थ रामदास स्वामी सांगतात, जगी सर्व सुखी असा कोणी आहे, विचारी मना तोची शोधून पाहे. अरे भलेही प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे, पण जगातला प्रत्येक व्यक्ती हा दुःख तोही दुःखी आहे आणि ज्याच्याकडे पैसा भरपूर येते त्याच्यापेक्षा दुःखी. बरोबर आहे का नाही? ज्याला कीर्तन नाही तेही दुःखी, ज्याला कीर्तन येते त्याच्यापेक्षा दुःखी महाराज. बरोबर आहे का नाही? ज्याला वाजवता येत नाही तेही दुःखी आहे
आणि जे चांगलं वाजवतो त्याच्यापेक्षा दुःखी महाराज. काय झालंय काही कळत नाहीये. प्रत्येकाच्या मागे एक रोग लागला महाराज. त्या रोगाचं नाव आहे अपेक्षा. बरोबर आहे का नाही? एवढ्या अपेक्षा वाढल्या प्रत्येकाच्या, आणि अपेक्षा वाढल्या की दुःख ठरलेलं आहे. काही दुःखी साधक तुकोबरायकडे गेले, बाबा सुखासाठी भरपूर प्रयत्न केले हो, पण पदरामध्ये दुःखच पडतं. याचं कारण असं आहे, ज्या माणसाला पेढे पाहिजेत असेल त्यानं जोड्याच्या दुकानात जाऊन फायदाच नाहीये ना महाराज. तुम्ही आणि मी सुखाची अपेक्षा संसारिकार कोण करतोय, आणि संसाराचं वर्णन करत असताना ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, बा दुःखाचे केने सुटले जे तर मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यू लोकीचे घडले हाट वेळे येणे. अरे मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैसे सुख निद्रा अंथरुण इंगळाच्या. साधू संतांनी संसाराचं वर्णन करत असताना सांगितलंय, अरे ज्या संसाराचं बीजारोपण दुःखातून झालंय त्याला सुखाची आहे. हा संसार सुखाचा विचार नाही कुठे. अहो विचार नाही तर सुख कसं भेटल महाराज? बरोबर आहे का नाही? मग काही लोक म्हणतील, महाराज संसार जर एवढा दुःख रूप आहे, येणारा प्रत्येक कीर्तनकार कमराला बांधून तुम्हाला एवढंच प्रमाण सांगतो, संसार दुःख मूळ. हे ऐकू ऐकू तुमचेही काना हँग झाले, महाराज लोकही हँग झालेले महाराज. मग एवढं जर कीर्तनकार तळतळीने सांगतात, एवढं बेंबीच्या देठापासून सांगतात की संसार खोटा आहे, संसार मिथ्य आहे, संसारामध्ये दुःख आहे, मग बसणाऱ्या लोकांच्या मनामध्ये यत्किंच सुद्धा संसाराविषयी वैराग्य का होत नाही याचं कारण सांगू का महाराज तुम्हाला? अरे सांगणाऱ्या कीर्तनकाराने जर संसार सोडणार नाही तर ऐकणारे लोक कधी सोडतील महाराज? संसारात अर्थ नाही म्हणून कीर्तनात अर्थ कमवणारे कीर्तनकार जास्त झाले, त्याच्यामुळे तो लोक सुधरत नाही ना. बरोबर नाही? जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं की संसाराच्या नावे घालोनिया शून्य. तुकोबरा काय आमच्यासारखे थोडे होते, बगलातून काढायचे बाजारात मांडायचे. अनुभव आले अंगा ते या जगा. अरे साधी एखाद्या महाराजाने एखाद्या परिसरातली कीर्तनाची तारीख रद्द केली तर आपण त्याला घोडे लावतो महाराज, जेवढे तर वाईट लोक आहे आपण. एखादी चालू कीर्तनाची तारीख जर रद्द झाली तर माणसाला दिवसभर करमत नाही. तुकोबरायची गावची शावकारकी गेली, तुकोबरायची गावची पाटीलकी गेली, अवद्या सोडून धन गेलं, मान गेलं, अन्न गेलं, सर्व गेलं. बायको अन्न करता मिली तरी परमार्थात येत किंचितही बदल झाला नाही. ते तुकोबराय सांगतात, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मग का हो बाबा, संसार जर दुःख रूप आहे, संसार जर मिथ्य आहे, फलकट तो संसार येते सार. भगवंत सार 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 विठोबा नाम तुझे सार सर्वांचे प्रमाण पाठ आहे. मग मिथ्य असणारा संसार, खरा नसणारा संसार, नाशिवंत असणारा संसार तुम्हाला आणि मला खरा का वाटतो? याचं कारण आहे नित्य व्यवहार संसाराशी. कशाशी आहे? नित्य व्यवहार संसाराशी असल्यामुळे विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. एखाद्या विषयाविषयी सारखं जर माणसाचं तादात्म्य असेल, त्याच्याविषयी जर सारखी मनामध्ये आसक्ती असेल,
तो विषय नसला तरी त्या माणसाला त्या विषयाची काय होती, जाण होती. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात, शेतकरी मंडळी आहात, बागायतदार आहात. काय आहात? बागायतदार आहेत. एखाद्या माणसाकडे 10-12 म्हशी असेल, काय असेल 10-12 म्हशी, आणि म्हशी चालण्यासाठी शेतात गेला, सगळा बागायती एरिया आहे, सगळं फळबाग आहे, ऊस आहे, सगळं आहे. आपली म्हैस दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊ नये म्हणून हातात काठी घेतो मनुष्य, आणि म्हशीला काय म्हणतो? हाल्या हो. काय शब्द आहे तुमच्याकडं? हाच आहे का काही वेगळा आहे? हाल्या हो, हाल्या हो. दिवसभर म्हशीला म्हणतो हाल्या हो, हाल्या हो, हाल्या हो. संध्याकाळी घरी येतो, म्हशीचं दूध बीत काढतो, म्हशीला चारा टाकतो, डेअरीला दूध घेऊन जातो, जेवण करतो आणि झोपतो. दिवसभर म्हशीचं चिंतन करणारा माणूस रात्री झोपेत बी हाल्या हो करतो का नाही? याचं कारण त्याने दिवसभर कशा चिंतन केलं? बोलत चला गड्या. कशाचं? अरे दिवसभर म्हशीचं चिंतन केलं ना. कशाचं केलं? म्हशीचं चिंतन. दिवसभर म्हशीचं चिंतन केल्यानंतर जर जी म्हैस तुम्हाला स्वप्नात सोडत नसेल, तर अनादिकालापासून करणारे संसार एवढ्या सहजासहजी कसा सोडल महाराज? हे ज्या दिवसापासून अँड्रॉइड फोन निघले ना महाराज, दिवसभर आपण त्याच्यात बोटं घालतो काय की झोपीत सुद्धा असं करतात महाराज. का? दिवसभर मोबाईल खेळल्यामुळे झोपीत सुद्धा मोबाईलचे संस्कार होतात. तर अनादिकालापासून करत आलेले संसार एवढ्या सहजासहजी खोटा कसा वाटेल? मग संसारात सुख नाही का? आहे ना. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. संसाराचं गणित सोडवण्याच्या भानगडीत पडू नका. करिता भरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी. मी दररोज सांगतो, माझे गुरुजी मला सांगतात, पुरुषोत्तम, संसार म्हणजे केळीचं पाणी गाड्या. कशाचं पाणी? केळीचं पाणी. आणि ते केळीचं पान शिवण्यासाठी मी तुम्हाला सुई दिला आणि दोरा दिला आणि सांगितलं, कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या. जसं जसं शिवायला असेल तसं तसं ते फाटतं, शिवता येत नाही. संसारात असं वाटतं हे केलं की बरं होईल, ते केलं की बरं होईल. बरं, तुम्हीच अपेक्षा करता असं नाहीये. आपल्या बाप दाद्यानं सुद्धा हीच अपेक्षा केली. आजा मेला पंजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. संसार परिपूर्ण हो यासाठी तुम्ही आणि मी प्रयत्न करतो, यात नवल नाहीये. अनेक लोकांनी प्रयत्न केले, बाकीच्या सध्या सोडून संसारामध्ये परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले. राजा रावणानं काय नाही केलं? सगळं होतं त्याच्याकडे. कोटी घरे जेते काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी बसणारे मंडळी. एक गळ्यात लॉकेट असलं की आपण वरून टाकून ते फिरतो, बरोबर आहे का नाही? एखादी जर अंगठी असेल तर आपण नुसतं बोट करून लोकांकडे बोलतो, बरोबर आहे का नाही? ज्या माणसाकडे 7 कोटी गरज होण्याची होती, किती कोटी? 7 कोटी. रावणाचं सांसारिक ऐश्वर्य द्या सोडून, परमार्थिक ऐश्वर्य एवढं मोठं की दशग्रंथी होता रावण. काय होता? दशग्रंथी. 6 शास्त्र, 4 वेद मुखोद्गत होते. रावणासारखा संस्कृतामध्ये तज्ञ कोणी नव्हता, रावणासारखा संगीतामध्ये तज्ञ कोणी नव्हता. या जगातला पहिला संगीत अलंकार जर कोण असेल तर राजा रावण होता महाराज. भगवान भोलेनाथाचा 1 नंबरचा भक्त कोण होता? राजा रावण होता. दररोज 1000 कमळ वाहत होता, एवढी भगवंताच्या भोलेनाथाची सेवा करत होता. त्या रावणानं सुद्धा जीवनामध्ये काही संसारामध्ये अपेक्षा केली होती की खारा समुद्र गोड करील 1, स्वर्गाला शिडी लावील 2 आणि सोन्याला काय करील? सुगंध आणील. वास्तविक या तिन्ही प्रतिज्ञा पूर्ण व्हायला पाहिजे होत्या. जर खारा समुद्र गोड झाला असता तर मुंबईचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला असता, बरोबर आहे का नाही?
सोन्याला जर सुगंध आणला असता तर प्रत्येकाला सेंट मारायची गरज पडली नसती, सोनं घालून आले तरी सुगंध आला असता, बरोबर आहे का नाही? फक्त स्वर्गाला शिडी नव्हती लावायची का? स्वर्गाला जर शिडी लावली असती तर अंडे खाणारेच वर गेले असते, आपल्याला माळ करायला जाऊ दिलंच नसतं, बरोबर आहे का? सगळ्यात अगोदर पुढारे नंबर लावला असता, कारण त्यांचे वशिले दांडगे आपल्यासारख्या कीर्तन करायला कोणी बाजूला म्हणले असते, म्हणून एवढ्या प्रतिज्ञा त्याने केल्या. पण तो सुद्धा संसारामध्ये अपूर्ण राहिला. याचं कारण संसाराचं गणित कोणाला सुटलं नाही. सोनवण्याच्या भानगडीत पडू नका. मग संसार दुःख रूप आहे, संसार दुःख रूप आहे, संसार दुःख रूप आहे. मग का हो महाराज, या संसारामध्ये जगत असन जर खरं सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर मग तुकोबराय सांगतात, ए बाबांनो, तुम्हाला आनंद प्राप्त करून घ्यायचं, शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची, कधी ना आटणारं सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो काय, अभंगाचं माझे तुकोबराय सांगतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. का हो महाराज, एक हा शब्द वापरलाय, मग कोण येतो एक? विठेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शुरदाता. त्या जगाच्या मालकाला जीवनामध्ये आपलंसं करून घ्या. खरं सांगू का महाराज, देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या दुःखाला कारणीभूत आहे. त्या देवाला जर जीवनामध्ये आपलंसं करून घेतलं की त्याच्यासारखं मोठं सुखही नाहीये आणि त्याच्यासारखं मोठं धनही नाहीये. महाराज सांगतात, राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाऊं गली गली, जिस जिसने ये मोती ले ले वो तो माला माल हुए, धन दौलत के बने पुजारी, आखिर वो कंगाल हुए, सोने चांदी वाल सुन लो, सोने चांदी वाले सुन लो, बात बताऊं खरी खरी, राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. मीराबाईला विचारा, मीराबाई
तुमच्या जीवनातलं सुख कोणतंय, तुमच्या जीवनातलं धन कोणतंय? मीराबाई सांगतात, पायोजी मैंने राम रतन धन पायो. जगद्गुरु तुकोबारायला विचारला, महाराज तुमच्या जीवनातलं धन कोणतंय? महाराज सांगतात, घरी धन शब्दाचीच रत्ने. वृंदावनला जर गेले कधी दर्शनाला, तिथल्या सर्व लोकांना विचारा, का हो तुमच्या जीवनातलं धन कोणतंय? ते एका वाक्यात सांगतील, हमारो धन राधा, श्री राधा श्री राधा. म्हणून खरा आनंद, खरं सुख जर कुठं असेल तर ते भगवंताजवळ. कारण महाराज सांगतात, सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा माझ्या पांडुरंगा सारिका, माझ्या पांडुरंगा सारिका. माझ्या पांडुरंगा सारिका. माझ्या पांडुरंगासारखं जगात सुखी कोण असेल? महाराज नुसतं सुखी असून फायदा नाही, संपत्ती असून फायदा नाही, देण्यासाठी तो तत्पर आहे महाराज. तोची एकदान ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुण वर्यवस्थित येतं, म्हणून तो भगवंत तुगा. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, मानवी देहाची इति कर्तव्यता हीच आहे की त्या जगाच्या मालकाला आपलंसं करणं. त्याला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या दुःखाला कारणीभूत आहे. हो, मी तर माफी मागून एक वाक्य बोलतो, अरे देवाला सोडून जर कीर्तन असेल महाराज, ते सुद्धा नाशिवंत आहे. देवाला सोडून कीर्तन असेल ते सुद्धा आसार आहे ना महाराज. नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळेस जगाचा मालक नाचत होता. नामदेव कीर्तन करी देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला सावध होई देवा ऐसे बोले कबीर. एवढा जगाचा मालक नाचत होता की नाचता नाचता पितांबर सुटायचा. आणि कबीर महाराज सांगायचे, ओ पांडुरंगा, अहो पितांबर सुटलाय. मला आनंद वाटतोय, कधी कधी वाईटही वाटतं की जगाचा मालक नामदेवरायच्या कीर्तनात नाचत होता. हे नामदेवरायच्या कीर्तनाचं सामर्थ्य आहे महाराज. आम्ही काल्याचे कीर्तन करतो तरी लोक झोपतात. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. आपल्याकडून काय होणार आहे महाराज? म्हणून एक गोष्ट सांगू का तुम्हाला, देवाला सोडून जीवनातल्या कोणत्याही गोष्टी करा त्या सगळ्या आसार आहे महाराज. एका हिंदी कवीचं खूप गोड वाक्य तो सांगतोय, पहा. सूर अनेक फिरे कन मागत पै पद सूरस स्वाद कहा, पुनिताल मदिरा बजाती फिरे, मीरा मतवारी से चाह कहा, सिया राम कथा कितनों ने लिखी, पर तुलसी जैसी मर्याद कहा, नरसिंह बसे प्रति खंबन में, पर काढ़न को प्रल्हाद कहा. गाणारे कीर्तनाते, गाणारे भागवताते, गाणारे रामायणाते, गाणारे पिक्चर मध्ये, गाणारे तमाशामध्ये आहे. पण गायक म्हणून शास्त्रामध्ये फक्त आणि फक्त सुरदाजीचं नाव घेतलंय गाड्यानं. आपण गायन करतो लोकांनी प्रेम करावं, आपण गायन करतो लोकांनी आपल्यावर प्रेम करावं, लोकांनी आपल्याला मानावं, आपण गायन करतो लोकांनी आपल्याला पैसे द्यावे. पण सुरदासजीने जे गायन केलं ते फक्त भगवंताने माझ्यावर प्रेम करावं. तानसेनजी आणि मीराबाईचा एक वेळ संवाद झाला. तानसेनजी सांगू लागले, मीराबाई माझ्या गायनामध्ये एवढी ताकद आहे की मी पटदीप राग गायल्यानंतर दिवे लागतो एवढी माझ्या गायनाचं सामर्थ्य. मी मेघ मल्हार राग गायल्यानंतर पाऊस पडतो हे माझ्या गाण्याची ताकद आहे. पण मी गायल्यानंतर आतापर्यंत कधी जगाचा मालक नाचला नाही हो. त्यावेळेस मीराबाईने सांगितलं, राजे साहेब तुम्ही जे गाता तानसेनजी
तो राजा खुश व्हावा म्हणून, आणि मी जे गाते ते फक्त आणि फक्त माझा कन्हैया खुश व्हावा म्हणून महाराज. म्हणून सूर अनेक फिरे कन मांगत पै पद सूरस स्वाद कहा, पुनी ताल मदिरा बजाती फिरे मी रामत वारिसी चाह कहा. आज सुद्धा 2025 मध्ये माझ्या अनेक भगिनी कीर्तन करतायत, कथा करतायत, भागवत करतायत, धर्माचा प्रचार करतायत, संप्रदायाचा प्रचार करतायत. पण मीराबाई फक्त एकट्यालाच झाल्या महाराज. मीराबाईची पदवी कोणाला भेटली नाही, जनाबाईची पदवी कोणाला भेटली नाहीये. प्रभू रामचंद्राच्या चरित्रावर अनेक विद्वानांनी आपली बुद्धी खर्च केली, अनेक ग्रंथ तयार केले, पण तुलसीदासाजींनी जी मर्यादा वापरली ती कोणाला जमली नाहीये. असं प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा आहे, पण तो काढण्यासाठी आता सक्त भक्त परला शिल्लक राहिलेले नाहीये. म्हणून माझी विनंती गड्यानो, सुख जर पाहिजेत असेल तर जगाच्या मालकाकडे जा. सुख या शब्दाचाच अर्थ मला अजून कळलं नाही. नेमकं काय भेटलं म्हणजे सुख होईल हो? महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार झाले म्हणजे सुख आहे का? दररोज दिवसातून 3-3 कीर्तनं लागले म्हणजे सुख आहे का? अरे नाही बाबा नो, हे सगळ्यात मोठं पाप आहे. दररोजचे 2-2, 3-3 कीर्तन करणं म्हणजे हा देवानं काढलेला सूडच आहे तुमच्यावर. त्याचं जीवन गाडी सोडून नाहीच आहे ना. गाडी एक गाडी, गाडी दोन्ही गाडी, गाडी त्रिक गाडी, गाडी चोक गाडी. पाखवाजाला वाटतं कीर्तनाचं काय बरं आहे, वा 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 वा. गायकाला वाटतं कीर्तनकाराचं बरं आहे, जे ते चांगलं आहे. पखवाजाने विनेकऱ्याकडे पाहायचं, कीर्तनकाराकडे पाहायचं नाही. कीर्तनकाराकडे पाहिलं की घाम येईल ना, बरोबर आहे का नाही? आपल्यापेक्षा कमी माणसाकडे पहा आनंद आहे, पण आपल्यापेक्षा जर मोठ्या माणसाकडे पाहिलं की दुःखच आहे. आणि ते दुःख जर तुम्हाला आणि मला घालवायचं असेल तर महाराज सांगतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. आणि देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या दुःखाला कारणीभूत आहे. अभंगाचं दुसरं चरण.
दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. ए बाबांनो, ज्याचं बीजारोपण दुःखातून झालं त्याला सुखाच्या फळाची अपेक्षा करणं जीवनातलं सगळ्यात मोठं आहे. म्हणून संसारातल्या ज्या गोष्टीतून तुम्ही सुख शोधता ना, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दुःखाला कारणीभूत आहे. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईन. भागवतामध्ये गोकर्णाने आत्मदेवाला जो उपदेश केलाय तो ह्या ममत्वा संबंधानेच केलाय. पिताश्री देहेस्तिमांसृद्रे भीमतीम तेजत्वम जाया सुता दिशु सदा ममता विमुंच पश्चा निशम जगति दक्षिण भंग निष्ठम वैराग्य राग रसिको भव भक्ती निष्ठा. पिताश्री, या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या आणि माझ्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते जाणार आहे. मग करू काय? धर्मम भजस्व सततम तेजलोक धर्मान. जा जंगलामध्ये जा, साधूचा आश्रय घ्या, भगवंताचं चिंतन करा. मला सुद्धा तुम्हाला विनंती करायची, कधी भगवंतासाठी वेळ देणारे महाराज तुम्ही? काय भजनासी उरले ते पाहेगा हो, काय भजनासी उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग शय. काय भजनासी उरले ते पाहेगा. लोकांना म्हणलं, हो दादा चला ना कीर्तनानं. त्यांच्या मुखातून एक शब्द निघतो, महाराज खूप बिजी शेड्यूल आहे हो माझं, मरायला सुद्धा टाइम नाही. अरे वेड्यानो, मरायला टाइम लागत नाही. हे काळानं काळाची तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाकरी तव हे सरे. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा हो, दम निकल जाएगा. रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का. मग कधी जाईल याची गॅरंटी नाहीये. क्षणाक्षणाला काळ तुमची वाट पाहतो. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आयुष्य मोजाया बैसला मापरी. तुमच्या प्रत्येक सेकंदाचा, प्रत्येक मिनिटाचं तुमचं लिखाण चालू आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जाणाऱ्या गोष्टीविषयी विचार करू नका गड्यानो. आहे त्या गोष्टीविषयी वेळ काढा. एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय ना. माझी सर्वांना विनंती, हरिभजना बिन काळ घालवू नको रे. दुरीच्या सापा भेऊन बावा, भेटी नाही जीवा सेवा. अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा, मालवू नको रे. हरिभजना बिन काळ घालवू नको रे. सास श्वास पर कृष्ण भजी वृथा सासना खोय. ना जाने इस श्वास की आवन होय ना होय. बसणारे मंडळी, एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय. दररोज एक वर्ष श्राद्ध आहे तुमच्या जीवनामध्ये. आणि उठले की दशक्रियाविधी दिलाय तुम्ही. उठले की सकाळी पहिली पत्रिका पाहता, आज दशक्रियाविधी कुठे आहे, कोणाच्या दशक्रियाविधीला गेले. आमच्या प्रकाश भाऊंच्या पुण्यतिथीसाठी उपस्थित सर्व मंडळीला माझी विनंती आहे, या कीर्तनकारासमोर दररोज आपण कीर्तन करायच्या प्रवचनाला असतो, वर्ष श्राद्धाला असतो. अशा माना हलवतात महाराज बगळ्यासारखे, की असं वाटतं कीर्तन संपलं की हिमालयात जातात का माळ घालतात. अजिबात नाही महाराज. असे अनेक आपल्यासारखे कीर्तनात मातीत घातले, पण यांच्यावर अजून काही फरक पडला नाहीये. वर्ष श्राद्धाचं कीर्तन म्हणजे महाराज लोकांचे घर चालावं म्हणून उपक्रम राबवलेला नाही हा. अरे अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये हजारो बाप आहे की पोरं त्यांना सांभाळत नाहीये. या महाराष्ट्रामध्ये हजारो बाप आहे की पोरं त्यांना जेवू सुद्धा घालत नाहीये. या महाराष्ट्रामध्ये हजारो बाप असे की पोरांनी त्यांना वृद्धाश्रमामध्ये घातलं. पण महाराष्ट्रामध्ये असे सुद्धा काही मुलं आहे, अशा सुद्धा काही मुली आहे की आपल्या बापाचा उत्सव एवढ्या थाटामाटात करतात. रमेश भाऊ, खूप सुंदर नियोजन केलंय तुम्ही. वैकुंठातून ज्यावेळेस तुमचा बाप हा कार्यक्रम पाहत असेल ना, हे सगळं वातावरण पाहत असेल, महाराष्ट्रातील कोहिनूर वादक आहे, महाराष्ट्रातील कोहिनूर गायक आहे, सगळे नामांकित कीर्तनकार कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. हे ज्यावेळेस तुमचा बाप वरून पाहत असेल तर मी नारदाच्या गादी येऊन सांगतो, तुमच्या सुद्धा बापाच्या डोळ्याला धारा लागल्या असेल. काय गोड नियोजन माझ्या लेकरांनी केलं महाराज. बापाच्या जीवनाचं एकच काम असतं, बाप करी
लोक असे असतील किती आपल्या मायबापाला बोलत नसतील व्यवस्थित. इथं बसणाऱ्यामध्ये सुद्धा काही लोक असे असतील किती मायबापाला सांभाळत नसतील. रमेश दादा, तुमचा एवढा देखणा कार्यक्रम पाहून त्या लोकांना सुद्धा लाज वाटत असेल, अरे ह्या माणसाने आपल्या बापाचा उत्सव एवढा गोड केला, आपण आपल्या मायबापाला बोलत सुद्धा नाहीये. टाइमपास म्हणून परमार्थ नाहीये, टाइमपास म्हणून दशक्रियाविधी नाहीये, टाइमपास म्हणून वर्षश्राद्ध नाहीये. आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आणि मला दिशा देण्यासाठी एकच व्यासपीठ शिल्लक आहे महाराज, ती म्हणजे नारदाची गादी. नाही तर कोणतं व्यासपीठ असं राहिलं की तर लोकांना चांगलं ऐकायला भेटल. अरे युट्यूब काढलं की असं वाटतंय नेमकं महाराष्ट्रात आहे का बिहारमध्ये आपण. व्हॉट्सअप काढलं की असं वाटतंय नेमकं काय चाललं काय चाललं, काय अवघड चाललंय महाराज. मी तर नारदाच्या गादीहून सांगतो, आज महाराष्ट्राला महाराष्ट्र सरकारची गरज नाहीये, महाराष्ट्राला मुख्यमंत्र्याची गरज नाही, उपमुख्यमंत्र्याची गरज नाही, कोणाचीच गरज नाहीये. आज महाराष्ट्राला 2025 मध्ये फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शासनाची गरज आहे गड्यांनो. लोक म्हणतात ना राजे तुम्ही जन्माला या, खरं तर गरज आज होती हो राजाची महाराज. अरे तुम्ही भागवत वाचा, रामायण वाचा, महाभारत वाचा, तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात, परमार्थातले सर्व दिग्गज मंडळी आहेत. मला सर्व परमार्थिक मंडळीला एक प्रश्न करायचा, भागवतामध्ये एक राक्षस असा दाखवा की त्या राक्षसाने एखाद्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे का एखादी घटना. रामायणात दाखवा, भागवतात दाखवा. अरे महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण केलंय दुर्योधनाने, लक्षागृहाला आग लावली, विषाचे लाडू खाऊ घातले, पाची पांडवांना नको ते दुःख केलंय, काय नाही तो त्रास दिलाय महाराज. पण दुर्योधनाच्या जीवनातला एक प्रसंग दाखवा की त्याने एखाद्या छोट्याशा मुलीवर अत्याचार केला. अरे तुमच्याने माझ्यापेक्षा राक्षस चांगले. काही लोक म्हणतील महाराज मग आपण कोण आहे, आपण नुसते राक्षस नाही, आपण राक्षसाचे शिरोमणी आहोत महाराज. पोरगी जर शाळेत गेली तर घरी येईल का नाही याची गॅरंटी नाहीये महाराज. अरे 5-5 वर्षाच्या लेकरावर जर लोक अत्याचार करायला लागले तर नेमकं तुम्ही खाता काय, हाही एक मोठा प्रश्न आहे ना महाराज. तरी वारकरी संप्रदाय रात्रंदिवस जनजागृती करतोय, वारकरी संप्रदाय रात्रंदिवस लोकांना समजून सांगतोय. बसणारी मंडळी, महाराष्ट्रात जर वारकरी संप्रदाय नसताना महाराज तर महाराष्ट्राचं पाकिस्तान झालं असतं. आज जे लोक माता मावल्याकडे चांगल्या नजरेनं पाहतात, लोक एका छत्राखाली येऊन बसतात, एवढी उपस्थिती तुमची कार्यक्रमाला आहे, हे सगळं जर श्रेय कोणाला जात असेल तर देशातल्या पुढाऱ्यांना नाही, हे फक्त ज्ञानोबराय तुकोबरायांना जात आहे महाराज. सर्व हे सगळं जे एकत्रित आणण्याचं काम जर कोणी केलं असेल, वाईट वाटत असेल माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायला, वाईट वाटत असेल माझ्या सावता महाराजांना, वाईट वाटत असेल माझ्या चोखोबरायांना, वाईट वाटत असेल माझ्या कबीर महाराजांना, अरे सर्व समाज एकत्रित आणलाय. संविधानाने जरी प्रत्येकाला अधिकार दिला असेल तर संविधान जन्माला येण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरी आलेली आहे, संविधान जन्माला येण्याच्या अगोदर भागवत आहे, गाथा आहे. हा समाज एकत्रित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त ज्ञानोबराय तुकोबरायांनी केलं. आज महाराष्ट्रात एवढं वातावरण खराब झालंय महाराज, आडनाव पाहून कीर्तनकार घेतल्या जात होतो काही काही गावामध्ये. ज्या आडनावाचा कीर्तनकार आहे त्याच आडनावाचा वादक, त्याच आडनावाचा गायक, त्याच आडनावाची माईक सिस्टीम कसं होणार महाराज. आणि ज्ञानोबरायांनी सांगितलं सकळासी येथे यात्या याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा. किती साधू संतांनी तुमच्या आणि माझ्यासाठी करून ठेवलंय. खटनट यावे शुद्ध होनी जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा, दौंडी पिटी भावे चोखा मेळा, दौंडी पिटी भावे चोखा. चोखा मेळा. सर्वांना इथं अधिकारी म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, प्रत्येकाने देवासाठी वेळ काढायला शिका. संसाराविषयी प्रयत्न करून आतापर्यंत संसाराचं गणित कोणाला सुटलं नाही. ए रती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. मग करायचं काय, अविनाश करी आपुली आयसे, अविनाश महाराज नाही, अविनाश करी आपुली आयसे, लाभी मना पिसे गोविंदाचे. पिस लावा देवाचं. जसं तुम्हाला मला मोबाईलचं पिसं लागलंय, काही काही बावळ्यांना ऑनलाईन रमीचं पिसं लागलंय, काही काहींना लुडोचं पिसं लागलंय, काही काही येड्यांना राजकारणाचं पिसं लागलंय, काही काहींना कशाचं लागलंय, कोणाला कशाचं लागलं, तसं देवाचं सुद्धा पिसं लागलं पाहिजे. पिसं या शब्दाचा अर्थ आहे वेड. पिसं या शब्दाचा अर्थ काय आहे, वेड आहे. आपण नाही म्हणत काय एखाद्या माय माऊली म्हणते महाराज आमच्या घरच्यांना ह्या लहान पोराला मोबाईलचं पिसं लागलं. पिसं हा शब्द म्हणजे वेड लागलंय. काय लागलं, तसं देवाचं वेड लागलं पाहिजेत. कसं वेड लागलं पाहिजेत, माझ्या तुकोबरायला लागलंय. गोविंदा सरी
गोविंद शेनी गोविंद त्या मनी बैसलासे माझी मज झाली अनावर गोविंदाची. मग महाराज अजून काय आहे तुकोबराय सांगतात परत परत नरदे नाहीये ना, नरदे मिळालाय ना तुम्हाला, जीवन असं जगा की तुम्ही गेल्यानंतर तुमची उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहिली पाहिजे. उत्तमची उरे कीर्ती मागे 375वा वैकुंठ गमन सोहळा यावरी सर्व वारकऱ्यांच्या साक्षीने आपण देऊला साजरा केलाय. काय दैदिप्यमान सोहळा होता महाराज. आमच्या भंडाऱ्या डोंगरावर तर माऊलीने काय सुंदर नियोजन केलं महाराज. वा, ज्या माणसानं चांगलं काम केलं त्याचं कौतुक करायला शिका महाराज. वा, अख्खा महाराष्ट्र त्या कार्यक्रमाची काय घेत होता, दखल घेत होता. जे जया पाहिजे ते अहो सगळं तुपातच होतं महाराज, सगळं जेवण तुपात होतं. काय तो सोहळा आहे. वा 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 वा, खरोखर महाराज भगवंताने प्रत्येकाला काही काही गोष्टी दिलेल्या आहे. चांगलं जर काम एखाद्याने केलं तर त्याला चांगलं म्हणायला शिका. आणि चांगल्या कामाची दखल अख्ख्या महाराष्ट्राने घेतली महाराज. हजारोनं समाज होता. काय ते गाथापर्यंत दररोजचे 1,000 टाळकरी होते महाराज. अरे काय ते भजन म्हणणारे, काय त्या चाली. वा वा, कार्यक्रम भव्य आणि दिव्य स्वरूपाचा. आपल्या त्या कार्यक्रमाला साष्टांग दंड होते महाराज. खरोखर खूप सुंदर कार्यक्रम केला. आणि जगद्गुरु तुकोबरायचा सोहळा तेवढ्या थाटामाटात झालाच पाहिजेत ना महाराज. अरे लोक आपल्या पोरीचं लग्न करतात तर 2 तासासाठी 50 लाख रुपये खर्च करतात. लोक किती 2 तासासाठी जर 50 लाख रुपये खर्च करता. ज्या जगद्गुरु तुकोबरायने महाराष्ट्रातल्या कीर्तनकारासाठी एवढी प्रॉपर्टी करून ठेवली, गात्यासारखी, ज्ञानेश्वरीसारखी, भागवतासारखी, तर त्या तुकोबरायचा बीजेचा उत्सव तेवढ्या थाटामाटात झाला पाहिजे. गाथा मंदिरावरही तेवढाच. आणि देहूकरांचं कीर्तन ऐकलं किती सुंदर महाराज. खरोखर 1 नंबर आहे. तसं देवाचं पिसं माणसाने लावा आणि पिसं लावून मरत असताना असं मरा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. 375 वर्षे झाले तरी प्रत्येकाच्या हृदयामध्ये तुकोबराय आहे. संभाजीराजे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ज्ञानोबराय आहे. या लोकांनी फक्त एवढंच केलं, जीवनभर फक्त आणि फक्त समाजाचं कल्याण, जीवनभर फक्त समाजाचं रक्षण, जीवनभर समाजाच्या हिताचा विचार. बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती जाडू संताचे मार्ग, आडर आणि भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येकाने जीवन आनंदाने जगा. आमच्या प्रकाश भाऊंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आमच्या रमेश दादाने खूप सुंदर नियोजन केलं. रमेश भैया, तुमचं माझं काही जास्त बोलणं झालं नाही, पण मी नारदाच्या गादीवरून सांगतो, मला अनेक लोकांनी तारखी दिल्या, दररोजचे कीर्तन आहे. पण या कीर्तनासाठी आमच्या काळे सरांनी कमीत कमी 500 फोन केले असतील महाराज. किती वास्तविक तो माणूस म्हणजे माझ्या एकदम जवळचा आहे, एकदम हृदयातला माणूस आहे. पण त्यांना काय भीती निर्माण झाली माझ्यासाठी, डरणं जरुरी आहे. बरोबर आहे का नाही. त्यांनी 500 फोन, मला 500 जाऊ द्या, आमच्या यशराजला विचारा, याला सुद्धा 100 फोन केले असतील. महाराज 18 तारीख आहे बरं आमच्या रमेश भाऊची, 18 तारीख आहे बरं आमच्या रमेश भाऊची. खूप देखणा कार्यक्रम आहे, खूप सुंदर कार्यक्रम आहे. आणि खरोखर एखाद्या शावकाराने आपल्या पोरीच्या साखरपुड्याला जेवढा खर्च करावा ना, तेवढा तुम्ही तुमच्या बापाच्या पुण्यतिथीसाठी केलाय. निश्चित तुमचा बाप तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. विठोबा रखुमाई,
तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती जर तुमची या जगामध्ये शिल्लक राहा वाटत असेल तर प्रत्येक व्यक्तीने आजपासून आपल्या जाण्याची तयारी करा. सगळ्या गोष्टीची तयारी करताय पण तुम्ही आणि मी मरणार याची प्रत्येकाने तयारी केली पाहिजेत. मग प्रत्येकाला जाणं येणं तर प्रत्येकानं असं जा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजेत. तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. कबीरा कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. असं जीवन जगा गड्यानो की तुम्ही गेल्यानंतर लोकांच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजेत. अरे जगद्गुरु तुकोबरायचं सांसारिक जीवन निश्चित त्रासमय असेल, निश्चित तुकोबरायच्या जीवनामध्ये दुष्काळ पडला असेल, सगळं असेल, पण आध्यात्मिक जीवन तुकोबरायचं एवढं सुंदर होतं की अंतकाळी विठू आम्हासी पावला कुडी सैत झाला गुप्त तुका हो. काय जगद्गुरु तुकोबरायचा वैकुंठाचा 16 मारा थाटा माटात होता. करतुम अन्यथा करतुम जगाचा मालक तुकोबरायला नेण्यासाठी विमान घेऊन आला महाराज. अंतकाळी विठू आम्हासी पावला आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. हा अभंग बरेचसे लोक फुलाला घेतात, हा घ्यायचा नाही बरं. हा अभंग तुमच्या माझ्यासाठी कसा राहील महाराज. हा जगद्गुरु तुकोबरायचा वैकुंठाचा 16चा अभंग आहे. वाडवेळ झाला उभा पांडुरंग तुमच्यासाठी ते उभा आहे का. काही नवीन पद्धत सुरू झाली महाराज. काही लोक म्हणतात हा अभंग घ्या फुलं टाका. हा आपल्यासाठी संसारिक लोकांसाठी हा अभंग नाहीये. वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो अंतकाळी विठू आमासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका. जगद्गुरु तुकोबरायने जीवनामध्ये जशी क्रांती केली तसं तुम्ही आणि मी जीवनामध्ये क्रांती करा. भगवंताचं भजन करा. वेळ जीवनामध्ये नका घालू. जाणं निश्चित आहे. मग जाणं निश्चित तिथं जाण्यासाठी आजपासून प्रत्येकाने तयारी करा. कधीच असाल काही सांगता येत नाही. क्षणभंगूर जीवन की कलिका कल्प्रात कोखिली ना खिली. म्हणून प्रकाश भाऊंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित सर्व माझ्या माता मावल्या वडीलधारे मंडळी, सर्व नातेवाईक आप्तेष्ट सर्व मंडळीला माझे हात जोडून विनंती गड्यांनो, जीवन थोडं जगा. पण आपण गेल्यानंतर आपल्याही लेकरांनी आपला उत्सव एवढ्या थाटामाटात केला पाहिजेत. आपण गेल्यानंतर आपलीही पुण्यतिथी एवढ्या थाटामाटात झाली पाहिजेत अशी प्रत्येकानं तयारी करा. आणि प्रकाश भाऊ ज्या ठिकाणी असतील एवढं सुंदर नियोजन त्यांच्या मुलांनी केलं. मला वाटतं एक मुलगा आणि एक मुलगी म्हणजे एक बहीण आहे तुम्हाला, बरोबर आहे का नाही. एक मुलगी आणि एक मुलगा. आमच्या रमेश भैयाने नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम केला. निश्चित तुमचा बाप वैकुंठातून तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. अगदी गरिबीच्या कुटुंबामधून संघर्ष करून ही व्यक्ती इथपर्यंत आली. आणि देवाचं एक गणित आहे, ज्यावेळेस चांगले दिवस येते त्यावेळेस देव ते दिवस पाहू देत नाहीये. बरेचसे लोक म्हणतात की माझे वडील गेले, आई गेली, भाऊ गेला, बहीण गेली. जाणं हे निश्चित आहे. आजच्या तारखेमध्ये जिवंत आहोत आपण हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. आपण गेलो नाही हेच मोठं दुःख आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जाण्याच्या अगोदर भगवंताचं भजन करून घ्या. तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. हे रती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांनी गोड असं गायन केलं, आपल्या भागाचं एक लाडकं वैभव आमचे संभाजी दादा आहेत. दादांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. महाराष्ट्राचे 2 लाडके कोहिनूर हिरे, त्यामध्ये संगीत अलंकार आमचे उद्धव दादा आहेत. बापू दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. ज्यांचा आवाज एवढा गोड आहे आणि किती उंच आहे महाराज. काय खाल्लं असेल तुमच्या आईनं काही कळत नाही, पण किती गोड आवाज आहे महाराज. वा 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 वा. पण एवढं उन्हामध्ये एवढं उंच जाणं म्हणजे हे मूळव्याधाला आमंत्रण देण्यासारखं आहे बरं. कठीण तळा आहे, अवघड आहे ना महाराज. किती सुंदर आवाज आहे. आणि दररोज 2 कीर्तने, दररोजचा 200-400 किलोमीटरचा प्रवास आहे. मी माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायला हीच विनंती करील, आमचा ओमकार 100 वर्ष जगो आणि 100 वर्ष आवाज तसाच राहो, बरोबर आहे का नाही. म्हणून खूप सुंदर ज्यांनी गोड असा पखवा जाजवला त्या दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. अरे कीर्तनकाराच्या कीर्तनाला समाजाने येणं ठीक आहे, पण आपल्या भागातील आज 2 दिग्गज कीर्तनकार आमचे अविनाश दादा आहे
दादांनी तर मला फोन केला, म्हणे महाराज मी येतोय बरं तुमच्या कीर्तनाला, तेवढीच सेवा होईल. खरं सांगू का महाराज, एवढं प्रेम जर वारकरी संप्रदायाच्या सगळ्या धोत्रावाल्याच्या मनात जर झालं ना, तर महाराष्ट्र सुद्धा एक आदर्श वारकरी संप्रदाय घडल महाराज. नाही तर एवढं प्रेम दिसत नाही हो काही काही लोकांचं. कपडे जरी सफेद असेल पण एवढे काळे डक आहे, अरे बापरे बाप. पुढारी बरे त्यांच्यापेक्षा, कठीण तळा झालाय. तुमचं बरं आहे, तुमच्यापेक्षा आमचं लय अवघड आहे, कठीण तळा आहे. दररोज नवीन एक आव्हान आहे, दररोज नवीन एक संघर्ष आहे, पण कठीण चालय. प्रत्येकाला माझी विनंती आहे, गाथा वाचतोय आपण, ज्ञानेश्वरी वाचतोय, कीर्तन करतोय, समाजाला उपदेश करतोय. आणि जर समाजाला उपदेश करत असून गाथा वाचून ज्ञानेश्वरी वाचून जर अंतकरण एवढं मळकं असेल तर महाराज 28 नरक सांगितलेले शास्त्रामध्ये, या मळक्यांसाठी एक वेगळं नरक असेल महाराज. खरं सांगतो तुम्हाला. अरे प्रत्येकाला सांभाळून घ्या, प्रत्येक आपलेच आहेत, कमी जास्त थोडंफार प्रत्येकाकडे असेल, प्रत्येकावर प्रेम करा. अगदी थोडा विषय 2 तासाच्या कीर्तनात कोणाकोणासोबत भांडण करणार आहे? पाखवाजासोबत करता, चोपदारासोबत करता, माईकवाल्यासोबत करता, यूट्यूबवाल्याला शिव्या देता, गायकाला बोलता, नेमकं बोलता कोणाला? कोणालाच नाही. 2 तासाचं कीर्तन आहे, कधी असं कधी तसं सांभाळून घ्या. आणि आपलं जीवन दिवसांदिवस कमी होत चाललं आहे. प्रत्येकाने प्रत्येकावर प्रेम करा. म्हणून अविनाश दादा आहेत, आमचे हरिभक्तपारायण निवृत्ती महाराज आहेत, सर्वच मंडळी आहेत ज्यांच्यामुळे मला तुमच्या कीर्तनाचा योग आला. असे असणारे आमचे काळे सर, त्यांनी खूप फोन केले मला. त्यांना काय झालं काही कळत नाही आहे. थोडंसं त्यांना वाटलं हा येतो का नाही बाबा, येतो का नाही बाबा. हा हा, त्यांना असं वाटतं दांडी मारतो का, पण तसं नाही होत महाराज. मी कधीच दांडी मारत नाही आहे. एखाद्या वेळेस चुकून काही संकट आलं तर मी अगोदर सांगतो. आजच तारखी घेण्यासाठी ते मंडळी आले होते. त्यांनी म्हणे महाराज, मी म्हणलं मला जर काही व्यक्तिगत प्रॉब्लेम असला तर मी तुम्हाला सांगेल 10 दिवस अगोदर की माझं येणं होत नाही आहे. पण लोक ॲडजस्टच करून घेत नाही महाराज. कीर्तनकाराच्या घरचं जरी कोणी मेलं तो लगेच कीर्तनकार पोस्ट तयार करतात, हे बाजारू कीर्तनकार आहे. अरे एका कीर्तनात तुम्ही सगळ्या कीर्तनकाराला बाजारू म्हणणार आहे का? तुमच्या कोणी एखादी तारीख रद्द झाली, महाराष्ट्रातल्या कोणत्या कीर्तनकारांनी कधी तुमच्यावर केस केली का हो? कधी एखादी कमेंट केली का? एखाद्या महाराजांनी सांगितलं का माझं कीर्तन रद्द केलं म्हणून या गावावर बहिष्कार टाका? अजिबात नाही आहे. अरे कीर्तनकार आहे, प्रवास आहे, कधी मध्ये कमी जास्त होऊ शकतं. मी तर एक बॉन्डच तयार करून घेणार आहे तारीख देताना. मला जर व्यक्तिगत अडचण आली तर मी येणार नाही, सही कर तरच येतो. अहो एवढा अवघड 2-4 दिवसापूर्वी माझी तब्येत बरोबर नव्हती. एक माणूस म्हणे महाराज कीर्तन आहे तुमचं? अहो म्हणलं दा तब्येत बरोबर नाही. दुसऱ्यांदा म्हणे अहो महाराज खूप खर्च केलाय. मी म्हणलं अहो तब्येत बरोबर नाही. अरे तुला मळाटी करते का? इथून सुरुवात झाली. माझ्या जिममध्ये 500 पोरं. अरे म्हणलं मग का हरामखोरा मारतो का आम्हाला तू? 1 तारखेसाठी का काय खून करतो काय आमचा? लोक बिझनेस म्हणून कीर्तनकाराकडे पाहायला लागले. म्हणून कीर्तनकार गायक मंडळीला माझी विनंती आहे, आपणही थोडी सावध भूमिका ठेवत जा. बरोबर आहे का नाही? लोकांना तुमच्याशी काही घेणदेण नाही. आवाजाचा जादूगार नाही, कोणता जादूगार नाही, काही घेणदेण नाही. लोकांची वेळ काढून घेतात. लोक अजिबात प्रेम करत नाहीये. म्हणून तुमचीही काही जबाबदारी आहे आणि माझी सुद्धा काही जबाबदारी. अडचण आल्यानंतर 10-20 दिवस अगोदर सांगितलं जमल. आता काही आदल्या दिवशीच फोन बंद करून ठेवतात. असे हाणले पाहिजेत महाराज धरून. बरोबर आहे का नाही? जो चूक आहे ती चूक आहे, जे बरोबर आहे ते बरोबर. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो. प्रत्येकाने देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात. राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी गडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चिन्हे मी माझा माता ठेवतो. ज्यांच्या संस्थेतले हे छोटे छोटे सर्व मुलं आहे, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे प्रकाश बाबा आहेत. जो कार्यक्रम अख्खा महाराष्ट्र जिव्हाळ्याच्या माध्यमातून पाहणार आहेत, असे जिव्हाळा चॅनलचे सर्व आमचा अमोल दादा नाही द्यावे तेवढे धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर Nara
गावामध्ये हनुमान मंदिर चौकामध्ये वैकुंठवासी परभणी परिवारातील एक आदर्श व्यक्तिमत्व प्रकाश भाऊ सर्जेराव परभणे यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालं. या निमित्तानं ज्यांनी कीर्तन सेवा केली ते आवाजाचे जादूगार, महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण पुरुषोत्तमजी महाराज पाटील यांचा सत्कार भाऊंचे चुलते आदरणीय रामभाऊ आबा वामनराव परभणे यांनी करावाशी विनंती करतो. आबा या. भाऊंचे चुलते रामभाऊ आबा वामनराव परभणे यांनी महाराजांचा सत्कार करायचा आहे. या ठिकाणी महाराजांचा सत्कार होतोय. शाल आणि श्रीफळ. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचं ज्यांनी महाराजांना वेळोवेळी फोन केले ते आपल्या भागातील आदरणीय पांडुरंग काळेसर यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय. महाराजांना विनंती करतो त्यांनी काळेसरांचा सत्कार करायचा आहे. यानंतर एक 2-3 श्रद्धांजली होतील. सन्माननीय उद्धव बापू शेलार यांची या ठिकाणी श्रद्धांजली शब्द सुमनांजली प्राप्त झालेली आहे. सन्माननीय रामचंद्र निंबाळकर सरांची या ठिकाणी शब्द सुमनांजली प्राप्त झालेली आहे. वडगाव रासाचे प्रथम नागरिक सचिनदादा शेलार यांची देखील या ठिकाणी शब्द सुमनांजली प्राप्त झालेली आहे. रामजाबा शेलार, काकासाहेब खळदकर, पोपटाबा चव्हाण, दत्तात्रय फराटे, सरपंच आबा, पिंटू पाटील फराटे, माधवभाऊ फराटे, सुरेश अण्णा ढवळे, बाळासाहेब भाऊ पवार, छत्रपती विद्यालयाचे सगळं शिक्षक टॉप आणि महिलांच्या वतीनं बाबळसरच्या सरपंच दीपालीताई नागोडे यांची देखील या ठिकाणी शब्द सुमनांजली प्राप्त झालेले आहे. यानंतर मांडगुण फराटा सोसायटीचे माजी चेअरमन गोविंद दत्ते फराटे यांना विनंती करतो. त्यानंतर मांडवगणचे माजी सरपंच माणिकांना फराटे. आज या ठिकाणी एक आदर्श शेतकरी कैलासवासी प्रकाश सर्जेराव परभणे यांच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त ज्यांनी अखंड महाराष्ट्रामध्ये एक नामांकित कीर्तनकार, आपल्या हिंदू धर्माची चालवलेली शिकवण पुरुषोत्तम महाराज पाटील, त्यांना साथ देणारे सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि बहुसंख्य या प्रसंगी उपस्थित राहिलेले पाहुणे मंडळी, ग्रामस्थ. भावांच्या विषयी सांगायचं म्हणलं तर परभणे परिवार आमच्या मांडगावांच्या सेवेवर असताना एक आदर्श शेतकरी. मग तिघे भाऊ कैलासवासी सुभाषराव असतील, सुरेशराव असतील आणि त्यांचे चुलत भाऊ कैलासवासी मनोहर आणि बाप्पूराव, हे एक आदर्श शेतकरी आमच्या मांडगण परिसरामध्ये आम्हाला जागृत करणारे शेतकरी आणि शून्यातून विश्व करावं असं एक कुटुंब. त्यांनी त्यांच्या मुलाला मरेमेच्या जे संस्कार दिले ते संस्कारातून आज भव्य मोठा कार्यक्रम केला आणि सर्व परभणी मरेला भाऊंच्या जाण्याने नातेवाईकाला आम्हाला सर्वला जे दुःख झालं त्या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो आणि या भाऊंच्या चिर आत्म्या चिर शांती अशी वाघेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. कैलासवासी प्रकाश भाऊ परभणे यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी महाराजांनी कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी उत्तम केली, ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे. अशा महाराजांचं या ठिकाणी मला वाटतं प्रथमच कीर्तन होत असत. महाराज तुम्ही आम्ही मांडवला सुद्धा 1 तारीख आपण द्यावं अशी विनंती आहे, कारण आपण पाठीमागे 1 तारीख घेतलेली होती पण काही कारणास्तव ती झाली नाही. ठीक आहे, आम्हाला 1 तारीख द्याल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि या भाऊ आणि आमचे
एकदम घरचे संबंध आमचे शेजाऱ्यांचे एकदम संबंधमधले असल्यामुळं भाऊंचा मला चांगला स्वभाव माहिती होता. भाऊ गेल्यामुळं त्यांच्या परिवाराला दुःख झालंच आहे, त्यामध्ये आम्ही सर्व सहभागी आहे. मी या भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. रामकृष्ण हरी. या ठिकाणी महिलांची संख्या भरपूर आहे, त्यामुळं बाभूळसरचे सरपंच दीपालीताई नागवडे यांना विनंती करतो या ठिकाणी यायचे. तत्पूर्वी वडगाव रासाचे माजी सरपंच उद्धव बापू शेलार अगदी थोडक्यात. आमच्या गावातील आणि परभणी परिवारातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, आदर्श शेतकरी, आमचे सहकारी मित्र आदरणीय प्रकाशभाऊ सर्जेराव परभणी उर्फ भाऊ यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिनानिमित्त परभणी परिवाराचे आप्तेष्ट नातेवाईक, उपस्थित जनसमुदाय ज्यांनी आता आपल्याला खरोखर सुंदर असं निरूपण दिलं. महाराजांना बऱ्याच ठिकाणी उपमा दिली जाते की आवाजाचे जादूगार. महाराज, मला विशेष वाटलं की सातही स्वर तुमच्या कंठात सरस्वतीच्या रूपाने वसलेले आहेत. अगदी पेटीचा सूर नसताना सुद्धा आमच्यासारख्यांना अगदी सगळ्यांना मुक्तमुक्त केलं तुम्ही. असं आपल्या महाराजांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. भाऊंच्याबद्दल माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी थोडक्यात भाऊंच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. सातत्यानं कार्यावर प्रेम करायचं, आपल्याकडून जेवढी मदत होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्या मुलाबाळांना चांगलं संस्कार द्यायचं काम आमच्या भाऊंनी केलं. भाऊंच्या सारख्या आशीर्वादानं आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते सुद्धा तयार झाले. भाऊंचं माझ्यावर सुद्धा उपकार आहेत की सातत्यानं भाऊंना आम्ही एका वार्डात राहतो. मी 2-4 वेळा त्या वार्डात उमेदवारी घेतली होती. मला भाऊंनी सातत्यानं मतदान केलं सांगायला स्वाभिमान वाटतो. ज्या माणसाने आपल्यावर उपकार केलेले आहेत त्याच्या उपकाराच्या ऋणातून एकदा तरी उत्तरही हो, यासाठी भाऊंच्याबद्दल मी ऋणी राहीन. त्यांच्यावर जे दुःख झालेलं आहे त्यांच्या परिवारावर, त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वरांनी त्यांना शक्ती, बुद्धी, ताकद देऊ अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रभू पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि भाऊंच्या चिरंजीव आत्म्यास भावपूर्ण अशी श्रद्धांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी रमेश भाऊंनी आपल्या गावामध्ये जे कानेपनाथ मंदिर चाललेलं आहे बांधकाम, त्यासाठी 21,000 रुपयाची देणगी देऊ केलेली आहे. आदरणीय गणपतराव परभणी सरांना विनंती करतो ते त्यांनी नंतर कलेक्ट करायचे. यानंतर नागोडेताई. एक आदर्श व्यक्तिमत्व कैलासवासी प्रकाशभाऊ परवाने यांचं आज प्रथम पुण्यस्मरण. या निमित्त ज्यांनी आपल्या श्रुश्राव्य वाणीतून कीर्तनरूपी सेवा दिली असे आवाजाचे जादूगार म्हणजे हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील. भाऊंबद्दल सांगायचं झालं तर अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी भाऊंचा सर्व परिचय दिलेला आहे. मी अधिकचा वेळ न घेता भाऊंला आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने व्यक्तिशः आमच्या नागोडे परिवारातर्फे आणि बाबूसर ग्रामस्थांतर्फे आणि सर्व लाडकी भगिनींतर्फे फुलांची पुष्पांजली, अश्रूंची आदरांजली, हात जोडून श्रद्धांजली समर्पित करते आणि थांबते. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या डॉक्टर मणिबाई देसाई पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय राजेंद्रजी कांचन. आज या ठिकाणी आमच्या मावस बहीण आणि कैलासवासी प्रकाशराव सर्जेराव परभणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. रमेश असेल, मनीषा असेल, यांना चांगल्या प्रकारे वाढवण्याचं काम भाऊंनी त्या ठिकाणी केलं. आता महाराजांनी आपल्या वाणीमधून आईवडिलांची सेवा कशी केली पाहिजे, समाजामध्ये कसं वागलं पाहिजे आणि 375व्या या तुकाराम महाराजांच्या वैकुंठ निमित्त आपल्या प्रवचनामधून एक त्यांनी आगळं वेगळं या ठिकाणी कीर्तन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाऊंच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर एक अत्यंत प्रेमळ आणि एक अत्यंत चांगल्या प्रकारची शेती करणारं असं हे व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याबद्दल कितीही बोललं तरी या ठिकाणी
कमी पडणार आहे. पण रमेशने ज्यावेळेस भाऊ आजारी होते त्यावेळेस आमच्या भगिनी असतील, रमेशच्या भगिनी मनीषाताई असतील, यांनी एक अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. असो, ईश्वर सत्य पुढे विलाज नसतो. मी आमच्या कांचन कुटुंबियांच्या वतीनं डॉक्टर मणिभाई देसाई पतसंस्था, दूध संस्था, श्री विठ्ठल देवस्थान डाळिंब या सर्व संस्थांच्या वतीनं त्यांच्या पवित्र अशा आत्म्यास चिरशांती लाभो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद कांचन साहेब. यानंतर आपल्या भागाचं वैभव जाचक महाराज आणि त्यानंतर अविनाश महाराज साळुंके. अंतकालेचे मामेव स्मरणमुक्त्वा कलमर्य प्रयातिसमद्भावम यतीनस्त्यत्तम संशया. आज आपल्या भीमा नदी काठी बसलेल्या वडगाव रासातील परभणी परिवारातील प्रकाश भाऊंना जाऊन 1 वर्ष परिपूर्ण होते आणि एका वर्षानंतरचा असणारा हा सुंदर असा त्यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा अथवा प्रथम वर्ष श्राद्धाचा असणारा सुंदर सोहळा. माऊली महावैष्णव प्रेम भांडारी संत नामदेवराय महाराज म्हणतात, देहाची गावा आली आणि जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ते या सोहळ्याच्या असणाऱ्या स्वरूप दर्शनाचा हा भरलेला मंडप आहे. आज नातेसंबंधानं परभणी परिवाराशी, आमचा जाचक परिवाराशी जोडला गेलेला संबंध, तत्संबंधानं माझं हे पुरुषोत्तम महाराज गावही आहे आणि गावाच्या नात्यानं आज महाराष्ट्रातील एक हे नाव फार छान जोडलं गेले बरं का. आवाजाचे जादूगार असतात, पण ते नको त्या भाषात्मक कल्पना दाखवतात, पण साक्षेपी चिंतन करत गळ्यातनं सुंदर सरस्वती बाहेर करणारा माझा एक मित्र पुरुषोत्तम महाराज पाटील, गोड असं सुंदर असं नाव सार्थकीकरणापर्यंत जाते. आजची सभा वारकरी संप्रदायाच्या वतीनं दिग्गजांची आहे. गायक मोठे आहेत, कीर्तनकार मोठे आहेत, वादक मोठे आहेत, जिवाळा चॅनल अमोलदादा मोठा आहे. सगळेच मोठी मंडळी आपल्या असणाऱ्या या भव्य दिव्य असणाऱ्या व्यासपीठावर आलेत. माझ्या जाचक परिवाराच्या वतीनं, अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्य वारकरी संघटनेच्या वतीनं भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर आदरणीय साळुंके महाराज. येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, ये रानोष्ठिती सामान्य सकळ. आज या ठिकाणी कैलासवासी प्रकाश भाऊ सर्जेराव परभाणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आदरणीय ज्यांचं कीर्तन पुष्प या ठिकाणी समर्पित झालं. आम्ही लहानपणापासून एकत्र आहोत. नितांत जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर. एक त्यांनी सांगितलं, जीवनाच्या वाटचालीमध्ये अडीअडचणींना सामोरे जात असताना किती संघर्ष करावा लागतो. बुलढाणा तालुक्यातील इसरोळ ह्या गावी त्यांनी मोठा एक आश्रम टाकलेला आहे. महाराष्ट्रातलं पहिलं चोकोबारायांचं मंदिर या ठिकाणी बांधण्याचं काम जर कोणी केलं तर महाराष्ट्रातील एकमेव कीर्तनकार म्हणजे पुरुषोत्तम महाराज पाटील. आम्ही दरवर्षी, मी असेल काळे सर, आम्ही दरवर्षी त्या सप्ताहासाठी 4-5 दिवस तिकडे असतो. या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करीत असताना त्यांचे चिरंजीव आणि काळे सर इतके समरस होऊन हा कार्यक्रम यांनी आयोजित केला. सरांनी जेव्हा मला विचारलं की पुरुषोत्तम महाराजांना आपण तारीख देतोय, ती तारीख दिल्यानंतर महाराज वेळेत येतील का नाही यासाठी सरांनी त्यांना जितके फोन केले तेवढंच मला सारखं टचअपमध्ये होते. आळंदीची वारी असेल, पुरुषोत्तम महाराजांशी बोला, परत एकत्र कुठं पाहिलं, पुरुषोत्तम महाराजांशी बोलले का, काय झालं आहे महाराज. माटोगनच्या एका कार्यक्रमाला अडचण निर्माण झाली आणि काही लोक अडचणी समजून घेत नाही. तर त्या कार्यक्रमातली अडचण अशी होती, कार्यक्रम तुमच्याकडेच होता तेव्हा महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आणि त्यांनी आकस्मित महाराजांना मुंबईला बोलवलं. ते एक तिथल्या मंगळूरच्या कार्यक्रमाचं नियोजन होतं आणि मुख्यमंत्री तिथे उपस्थित राहणार होते. त्यामुळे त्यांना आकस्मित जावं लागल्यामुळे लोकांचा असा भास झाला की महाराज अचानक फसवतात, असा चुकीचा गैरसमज लोकांच्यात निर्माण झाला. पण एक कीर्तनकार येण्यासाठी मला काल त्यांनी दुपारी फोन केला, म्हणजे अविनाश दादा मी वाशिमहून येणार आहे, मला कसं यावं लागेल. मी त्यांना सांगितलं, मार्ग सांगितला, रात्रभर प्रवास केला, पहाटे 5च्या दरम्यान ते इथे पोहोचले. त्यामुळे आपणही कीर्तनकाराला समजून घ्या अशी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. आज या ठिकाणी म्हणले ना भूतो ना भविष्य असा कार्यक्रम या ठिकाणी चिरंजीवाने आयोजित केलेला आहे. 10 वेळा त्यांनी मलाही फोन केले. आज या ठिकाणी प्रकाश महाराज खातोड यांच्या संस्थेतील विद्यार्थी असतील, गान कोकिळा आदरणीय उद्धवजी महाराज शिंदे यांच्याकडे हजारो विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये शिकत आहेत.
त्यांना या ठिकाणी उपस्थित निमंत्रण दिलं, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरी महाराष्ट्राची गाणं कोकिळा आदरणीय ओंकारबा जगताप आहेत. त्यांनाही म्हणले जे करायचं ना, म्हणले टोकाचे जे महाराष्ट्रात आत्ता सध्या पुढे आहेत अशीच मंडळी सगळी उपस्थित करायची. मग हे एकाला 10-10 वेळा फोन करून मी त्यांना डिसेंबरमधल्या तारखा आता विचारतोय, ते म्हणतात जमणार नाही, 4-4 दिवस जमतील. म्हणजे अशी लोक 2-2, 1-1 वर्ष अगोदर तारखा घ्याव्या लागतात, त्याचा फॉलोअप घ्यावा लागतो. कारण महाराष्ट्रामध्ये संप्रदायामध्ये काम करत असणाऱ्या दिग्गजांना या ठिकाणी मागणी आहे. या अनुषंगाने ही मंडळी सगळी आपल्या परिसरामध्ये उपस्थित झाली. प्रथमतः आदरणीय संभाजी महाराज आपल्या भागाचं वैभव हे या ठिकाणी कंटिन्यू आपल्यामध्ये असतात. आणि आज खऱ्या अर्थाने ज्यांची उपस्थिती आहे, आमचे जिव्हाळा चॅनलचे मालक आमचे अमोलदादा थोरात हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे मी सांगितलं खड्यासारखी माणसं, दळणातले खडे जसे काढत तशी महाराष्ट्रातली दिग्गज माणसं आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. उपस्थित सर्वांचं या आमच्या पंचक्रोशीच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. भव्य दिव्य हा सोहळा या ठिकाणी चिरंजीवाने आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आयोजित केला. ह्या पितृत्वाला मी धन्यता देतो, मुलांना धन्यता देतो, महाराजांचाही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर आपण सर्वांचं ऋण व्यक्त करतील राजेंद्रजी परपाने. नमस्कार. आजच्या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्राचे आवाजाचे जादूगार सुप्रसिद्ध कीर्तनकार हबप पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणाकर आणि त्यांना जे इथे आणण्याचा जो योग आलेला आहे ते आपले हबप काळे सर यांचे आणि सगळं परभणी परिवारामार्फत आभार व्यक्त करतो. हबप काळे सरांनी खूप प्रयत्न केले. आज महाराजांनी आपल्या सुश्राव्य याच्यामध्ये सांगितलं की 100 नाही 1000 फोन झाले. का केले? कारण त्यांना एक आतुरता होती की चांगले व्यक्तिमत्व हे आपल्या गावामध्ये यायला पाहिजे, त्यांच्याकडून समाजाचं प्रबोधन व्हायला पाहिजे. आणि आज आपण जर पाहत असेल तर वारकरी संप्रदाय हा खूप लुप्त होत चाललेला आहे. मुलं त्याकडे जात नाही आहेत, पण ही खरं तर काळाची गरज आहे. मुलांना आपण थोडंसं आध्यात्मिक मार्गाकडे टाकायला पाहिजे. दिवसभर आपण आपल्या कामामध्ये असतोच, परंतु अर्धा तास 1 तास काय होईना पण त्यांना अध्यात्म हा आत्महत्येच्याबद्दल सांगायला पाहिजे. आता यांच्याबरोबरच आलेले कीर्तन साथ देणारे भजन सम्राट हबापा ओंकार महाराज जगताप, भजन सम्राट हबापा उद्धव बापू शिंदे, तसेच कीर्तन साथ मृदुंग सम्राट हबापा कार्तिक महाराज पवार व आलेले वडगाव रासायचे ग्रामस्थ, सादलगावचे ग्रामस्थ, मांडुगुणचे ग्रामस्थ, कोळीगावचे ग्रामस्थ आणि आमचे सर्व नातेवाईक आप्तेष्ट यांचे सर्वांचे आम्ही आभार मानतो. खरं तर आम्ही महाराज शेतकरी कुटुंबातील, आमची काय अशी पार्श्वभूमी नाही आहे की खूप मोठे किंवा असे. आम्हाला भीमा नदीच्या काठी असल्यामुळे, भीमेची कृपा असल्यामुळे आमचा भाग हा तुमच्या भागापेक्षा चांगला आहे. कारण मी तुमच्या भागामध्ये जाऊन आलेलो आहे. बुलढाण्याचे माझे मित्र आहेत, मी शेगावलाही जात असतो. तर खरंच परिस्थिती जर तशी बघितलीच तर तिकडच्या आणि इकडच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. पण एक तुम्हाला मी सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळं असल्यामुळे पैसा आल्यामुळे इकडे माणुसकी ही कमी झालेली, जी तुमच्या भागामध्ये खूप जास्त आहे. तिकडे जो माणूस आहे तिथले कुठलाही माणूस जर गेला तर त्याला पूर्ण हे केलं जातं, आदराने हे केलं जातं. आता हे आमचे 4 भाऊ जे आहेत हे 4 बंधू होते. मग अशी माणिकांना म्हटले की 3, सॉरी तसे आम्ही 4 होते, 4 होते आणि यांची एक बहीण. हे 4 जे आमच्यासाठी होते वडीलधारी, हे म्हणजे जशी बिल्डिंग उभी करतो आपण, इमारत उभी करतो, तसे ते आमच्यासाठी कायम खंबीर उभे राहणारे होते. आणि ते खंबीर उभे होते म्हणून आज आम्ही घडलो, आम्ही चांगल्या मार्गाला लागलो. तर हे त्यांच्या आज लहानपणी आम्हाला वाटायचं की हे खूप रागीट लोक आहेत, ह्यांनी बघितलं तरी आम्हाला कसं तरी व्हायचं. परंतु आज आम्हाला समजते, आज आम्ही आमच्या मुलांचे बाप झाल्यानंतर समजते की बापाची भूमिका काय असती. बाप हा माणसाला एकदम कठोर प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी जो काही लागेल ती सगळी शक्ती देतो. आणि आई ही आपल्याला माया कशी करायची ही शिकवते. आज प्रवचनकार हबापा पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी खूप सुश्राव्य असं प्रवचन केलं, प्रबोधन केलं. युवा पिढीला या काळाची गरज आहे अशी अध्यात्माचा बोध करून दिला. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिलात
सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.